नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चमचमीत दम आलूची रेसिपी. घरगुती पद्धतीने खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे आणि खायलासुद्धा तितकीच अप्रतिम आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, इथे मी छोटे छोटे जे बटाटे असतात, जे दम आलूसाठी असतात, तेच घेतले आहेत. ते मी 50% शिजवून घेतले आहेत. त्याला अशा फोकच्या साहाय्याने म्हणजे काटा चमच्याच्या साहाय्याने अशी होलं करून घ्यायची आहे, जेणेकरून आतपर्यंत ते तळले जातील. आता आपण हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे. सो मंडळी, तुम्ही ही प्रोसेस डायरेक्ट कच्च्या बटाट्यासोबतसुद्धा करू शकता, काही हरकत नाही, चवीत काही फरक पडत नाही. सो मंडळी, मला असे आवडतात, मी असेच करते. सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून बटाटा एकाच बाजूने न भाजता सर्व बाजूने भाजला जाईल. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे बटाटे तळायचे आहेत. हळूहळू त्याचा आवरण म्हणजे वरून जे असतं ते कडक होतं आणि ते लालसर होतील. अगदी लालसर नाही करायचे आहे, अशा रीतीचे करायचे आहेत. आता हे बटाटे तळून झाले आहेत, आपण हे काढून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीचे. आता हा बटाटा पूर्णपणे शिजला गेलेला आहे. आता पुन्हा ह्याचकडे 2 चमचे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. सो मंडळी, तुम्ही ही रेसिपी पूर्णपणे तुपातच करू शकता किंवा तेलातसुद्धा करू शकता. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता आणि 2 हिरवी इलायची. तुमच्याकडे जर मोठी इलायची असेल तर तुम्ही तीसुद्धा घाला. माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही घातली नाही. आता आपण ह्यामध्ये 1 कांदा मोठा बारीक चिरून घालायचा आहे. पूर्णपणे बारीक चिरलेला हवा आहे किंवा तुम्ही पेस्टसुद्धा घालू शकता. आता हा कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मंडळी, इथे कांदा लालसर गुलाबी रंगाचा झाला आहे. त्यामध्ये इथे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे 1 चमचा. आता ही सुद्धा कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, सोबतच 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद. हळद इथे स्किपही करू शकता जर तुम्हाला भाजीचा रंग जास्त हवा असेल, आणि 1 चमचा आपलं घरगुती लाल तिखट. ह्याच्याशिवाय आमच्या घरात कोणीही भाजी खाणार नाही. सो मंडळी, इथे तुम्ही साधं तिखटवालं जे लाल असतं ते ह्यामध्ये घालायचं आहे. किंचित असं पाणी घालून आपण हे मसाले शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून जे आपण मसाले घातले ते जळणार नाहीत. आणि एक्स्ट्रा गरम मसाला घालायचा आहे. आता इथे मी 1 टोमॅटो मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही प्युरे करूनसुद्धा घेऊ शकता. आमच्या घरी जास्त ग्रेव्ही आवडत नाही म्हणून मी जास्त ग्रेव्हीवाला केलेलं नाही. सो मंडळी, तुम्ही जर तुम्हाला जास्त घट्टसर हवी असेल, सो मंडळी तुम्ही प्युरे करून घाला. टोमॅटो घालून झाला की तो शिजत आला की त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. मला ऑप्शनल होता, पण जर तुम्ही लाल तिखट वापरलं तर तुम्हाला गरम मसाला घालणं हे मस्ट आहे. आता सोबतच इथे मी पाव चमचा हिंग घातलेली आहे. सो मंडळी, मी तेलात हिंग घालायला विसरली होती. पाव चमचा हिंग घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे. सो मंडळी, चाट मसाला ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किपही करू शकता. आता हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धी वाटी फेटलेलं दही घालायचं आहे. दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मंडळी, ही रेसिपी दह्याशिवाय होत नाही. सो मंडळी, इथे दही स्किप करता येणार नाही. छान असं परतून घ्यायचं आहे. दही छान असं मिक्स करायचं, नाहीतर दही हे फुटतं गरम झाल्यावर. आता उकळी आल्यानंतर आपण जे तळलेले बटाटे होते ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. सो मंडळी, तुम्ही बघू शकता भाजी किती अप्रतिम दिसत आहे. आता ही भाजी आपण मंद आचेवर शिजू द्यायची आहे. सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे, क्रश करून. सो मंडळी, इथे तव्यावर गरम करून घेतली होती, ती लगेच क्रश होते. तर मंडळी, तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत दम आलूची रेसिपी. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. बाय.